नमस्कार, मी अश्विनी पुरी. डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्र विधानसभेतील दारुण पराभवानंतर नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून उचल मागणी करत काँग्रेस नेतृत्वाने प्रदेशाध्यक्षपदी बुलढाण्याचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सपकाळ आणि वडेट्टीवार यांची नियुक्ती केल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस के वेणुगोपाळ यांनी दिली आहे. विदर्भातील बुलढाण्याचे सपकाळ हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. युवक काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पडल्या. महाराष्ट्रातील पराभवानंतर कोणताही प्रस्थापित नेता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यासाठी उत्सुक नव्हता. त्यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी या पदासाठी इच्छा प्रदर्शित केली आणि पक्षानं त्यांची नियुक्ती केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राहिलेल्या विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करून काँग्रेस हायकमांडनं राज्यातील प्रस्थापित नेत्यांना धक्का दिलाय. प्रदेशाध्यक्ष पदासाठी अमित देशमुख, सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांची नावे चर्चेत होती. मात्र या प्रस्थापित नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी रस न दाखवल्यानं हर्षवर्धन सपकाळ यांना ही संधी मिळाली आहे. डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.